आमच्या प्रभागामध्ये विकास निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा फक्त सत्कार करण्यासाठी गेलो होतो। आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर केला नाही। शिवाय पाठिंब्याबाबत सुरेश आवटी यांनी केलेल्या विधानाशी सुद्धा आम्ही सहमत नाही। आम्ही मिरज पॅटर्न बरोबर नाही, तर आम्ही फक्त काँग्रेस पक्षासोबत आहोत। काँग्रेसचे वरिष्ठ जे निर्णय देतील त्याचं आम्ही पालन करू, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष संजय मेंढे यांनी दिली आहे। मिरजेत संजय मेंढे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते। तर एखादा भाजपमधील नेता आमच्याकडे फुटून आला तर वाईट वाटण्याचं काय कारण? काँग्रेसची ध्येय धोरणं त्यांना मंजूर असतील तर ते येतील आणि त्यांच्या उमेदवारीबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते अय्याज नाईकवाडी यांनी दिली आहे। पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा सत्कार करून आम्ही त्या ठिकाणाहून निघून गेल्यानंतर सुरेश आवटी यांनी पत्रकारांना काँग्रेसच्या नगरसेवकांचा पालकमंत्री खाडे यांना पाठिंबा असल्याबाबत सांगितलं। मात्र आम्ही आवटी यांच्या विधानाशी सहमत नाही। आम्ही मिरज पॅटर्न नव्हे तर काँग्रेस पक्षासोबत आहोत। काँग्रेसचे वरिष्ठ नेते जे सांगतील तोच आम्ही निर्णय घेणार आणि काँग्रेस आणि पर्यायाने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार, असं संजय मेंढे यांनी यावेळी सांगितलं। आम्हाला निधी दिला होता, आम्ही त्यांचा सत्कार करायला त्यावेळी गेलो होतो। मात्र माजी नगरसेविका वहिदा नाईकवाडी यांना काही निधी मिळाला नव्हता, त्यामुळे त्यावेळी आमच्यासोबत त्या आल्या नव्हत्या, असं सांगून संजय मेंढे पुढे म्हणाले, काँग्रेस पक्षाला हा मतदारसंघ मिळावा यासाठी आम्ही मागणी केली आहे। मात्र पक्षातील किंवा अन्य पक्षातील कोणता उमेदवार द्यायचा याबाबत काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील आणि पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असंही संजय मेंढे यांनी यावेळी सांगितलं। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अय्याज नाईकवाडी, माजी महापौर विजयराव धुळुबुळू, माजी नगरसेविका वहिदा नाईकवाडी, नगरसेविका बबिता मेंढे, माजी नगरसेवक करण जमादार, माजी नगरसेवक साजिद अली पठाण, काँग्रेसचे नेते सचिन जाधव, राकेश कोळेकर, वसीम रोहिले, नरेंद्र महाराज यांच्यासहित काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। मागच्या रविवारी आम्ही काँग्रेस पक्षाचे नगरसेवक या ठिकाणी पालकमंत्र्यांनी आम्हाला वार्डात निधी दिला त्याबद्दल आभार मानण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो होतो। त्यांचे आम्ही आभार मानले आणि आभार मानल्यानंतर आम्ही या ठिकाणी निघून गेलो। त्यानंतर सुरेश आवटी यांनी सर्व काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांचा पाठिंबा भाजपला आहे अशा पद्धतीचे या ठिकाणी भाष्य केलं, त्यांनी या ठिकाणी बाईट दिली। तर त्यांच्या या विधानाशी आम्ही कुठलाही काँग्रेस पक्षाचा नगरसेवक सहमत नाही। आम्ही काँग्रेस पक्षाचे होतो, काँग्रेस पक्षाचा आहे आणि काँग्रेस पक्षाचेच राहणार आहोत। काँग्रेस पक्ष जो कोणी उमेदवारी देईल, काँग्रेस पक्षाचे नेते जे काय म्हणून आदेश देतील, आम्ही त्याचा या ठिकाणी येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचार करणार आहोत। त्यांच्या विजयासाठी आम्ही एक दिलाने काम करणार आहोत। प्रश्न हा होतोय की लोकसभेला पाठिंबा भाजपच्या नगरसेवकांचा घेतला होता, विशाल पाटलांनी। भाजपच्या नगरसेवकांनी कुणाला पाठिंबा द्यायचा अथवा कुणाला नाही हे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्या नगरसेवकांचा विषय येतो। आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून एकसंघ आहे, एकसंघ राहणार, त्याबद्दल काय दुमतच नाही। मिरज पॅटर्नचा विषय आहे, कारण तुम्ही आता जे मिरज पॅटर्न मध्ये काँग्रेस पॅटर्न हा विषय तुम्ही आता मला जे सांगता, मिरज पॅटर्नचा विषय वेगळा आहे। मिरज पॅटर्न म्हणून नाही, आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून आमची काँग्रेस पक्षाची भूमिका ठाम राहील। आम्ही काँग्रेस पक्ष जो कोण उमेदवार देईल त्याच्या पाठीशी आम्ही ठाम राहणार आहोत। निघून गेल्यानंतर त्यांनी ते स्टेटमेंट दिले ना, आम्ही त्यावेळेला उपस्थित नव्हतो इथं। आम्ही निघून गेल्यानंतर त्यांनी ते स्टेटमेंट केलेलं आहे। कसं आहे की आम्ही त्यांचे आभार मानण्यासाठी म्हणून या ठिकाणी आलेलो होतो। या ठिकाणी सर्व पक्षाचा ज्यांनी दिलेला निधी दिलेला आहे त्यामुळे सर्व पक्षाच्या नगरसेवकांच्या वतीनं आभार मानण्याचा त्यावेळेला विषय होता। पण प्रेस आहे अथवा या ठिकाणी पाठिंब्याचा विषय काही नव्हताच। आभार मानण्यासाठी म्हणून आम्ही आलो होतो, आभार त्यांचे मानले, तुमच्या समोरच आम्ही निघून गेलो। खाडे साहेब अन्य कुठलाही पाठिंबा नाही, फक्त मी आभार मानण्यासाठी आम्ही इथं आलेलो। खाडे साहेब अन्य काँग्रेसमध्ये अन्य नगरसेवकांना संशय दिसतोय तुमच्या सर्व पक्षांच्या नगरसेवकांना त्यांनी बोलवून काँग्रेसच्या अन्य नगरसेवकांना जर निधी देत नसतील किंवा ते अन्य नगरसेवक येत नसतील, तुम्ही दोघेच येत असाल? दोघंच नाही, आम्ही तिघच नगरसेवक काँग्रेस पक्षाचे। आमचे बाबे आहेत, त्यांना दिलेलं नाही, भाबे आला नव्हते, त्यांना दिलेलं नाही फंड्स म्हणून तरी आलेलं नाही। पण ते काय मला माहिती नव्हतं त्यांनी दिले अथवा नाही हे मला काय माहिती नव्हतं। ते आले नसतील त्यावेळेला त्याने काय खुलासा केला किंवा काय आले नाहीत मला काय माहिती नाही त्याची, आणि त्याने आम्हाला ढकलायचं काय कारण नाही। आम्ही तेवढं सुद्धा आहोत। आम्ही शेवटी कसं आहे की भारतीय आपली संस्कृती आहे, एखाद्याने आपल्याला मदत केली तर त्याचे आभार मानायचं, त्याला थँक्यू म्हणायचं आपली स्वभाव आहे। त्यामुळे आम्ही इथं आभार मानण्यासाठी आलो होतो। त्यामुळे पाठिंबाचा वगैरे काय प्रश्नच नाही। कधीने कुठल्या आपल्याला काय सांगितलं नाही किंवा काय नाही। आम्ही या ठिकाणी त्यांचे आभार मानण्यासाठी आलेलो होतो।
राष्ट्रवादी यायचं नाही यायचं हा विषय त्यांचा होता. बरोबर आहे, पण तुम्ही इथले नेते आहात, इथले अध्यक्ष आहात, इथलं काय नाही का? आणि मी तुम्हाला ते सांगतोय की ह्या पक्ष मिरज विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसला सोडवण्यासाठी मी पक्ष मेळावा पण घेतला होता आणि त्या संदर्भातले विषय मी आपण जे जे काय मतं आहेत ती मतं सगळी मी पक्षश्रेष्ठींना कळवलेली आहेत वरती. शेवटी कसं आहे, पक्षश्रेष्ठी जे काय सांगतील ते आम्हाला ऐकावंच लागेल आणि पक्ष जे सांगेल ते आम्ही काम करू. जरा ऐका, पालकमंत्र्यांची भूमिका जी तुम्ही 10 वेळेस सांगायला लागलाय महाराज 15 वर्ष आता ते आमदार आहेत ना, हे बघा जे कालावधीमध्ये ते आमदार आहेत त्यांनी एक असा प्रसंग दाखवावा ज्या ठिकाणी काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला किंवा याला त्यांनी निधी दिला. तुमची भूमिका आमदार म्हणून निवडून आल्यानंतर या जनतेचा सेवक म्हणून होती की तुम्ही तुम्ही आपली माणसं सांभाळण्यासाठी त्याचा वापर केला. भविष्य काळामध्ये सुद्धा आता तुम्ही पालकमंत्री झाला, डीपीडीसीचा अध्यक्ष झाल्यानंतर तुम्ही दादागिरी करून सगळं फंड तुम्ही घेतला. ठीक आहे, आता तुमचं काय चाललंय ते चाललंय. आता देश पातळीवर सुद्धा याच पद्धतीनं चाललंय जे हुकुमशाही या सांगली जिल्ह्यामध्ये चाललेली आहे. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत माणसाला, मग खासदार असतील किंवा आमदार असतील, या लोकांना किती फंड अलॉट केला याच्या संदर्भामध्ये तुम्ही पालकमंत्र्यांना विचारा. आणि पालकमंत्री म्हणून जर त्यांना हे द्यायचं असतं तर वैदा नायकोडे यांनी पत्र दिलेलं होतं, त्या पत्रावर त्यांनी एकही रुपया दिलेला नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ज्यांना दिलं ते आभार मानले, ज्यांना नाही मानले ते बोलले. हे बघा त्यांची जबाबदारी आहे नैतिक म्हणून त्यांनी सांगितलं की मला पालकमंत्र्यांनी विचारायला लागलाय ते का दिलं नाही. पालकमंत्र्यांनी संवैधानिक जबाबदारी त्यांची आहे ती जबाबदारी. बरं जरा जमलं गाडी दिलं असेल तर त्याने आपला सत्कार केला. सर्व नगरसेवकांनी मिळून एकत्र सत्कार करायचा होता. त्यावेळेला प्रेस किंवा तुम्हाला बोलवलं हे आम्हाला माहितच नव्हतं. तुम्हाला बोलवलं हे माहित असतं तर आम्ही आलोच नसतो. मी सांगितलं तुम्हाला की आभार मानण्यासाठी समजून घ्या म्हटलं नाही. आता एकदा खुलासा त्यांनी केला, ऐकून घ्या जरा. आता जरा ऐका, आता ऐका. आम्ही काँग्रेसचे सगळे नगरसेवक आहेत इथं आणि काँग्रेसचे सगळे नगरसेवक एकत्र, आजी माजी नगरसेवक सगळेजण एकत्र एवढ्यासाठी तुमच्या समोर आलोय की काय वेळेला भूमिका वेगवेगळ्या पद्धतीनं मांडल्या, सोशल मीडियामध्ये पण मांडल्या गेल्या आणि मग त्याच्यातनं गैरसमज निर्माण व्हायला लागले. आणि म्हणून आम्ही आता आजची प्रेस जी बोलवली की आम्ही एक संघ नाही असं दिसायला नको म्हणून आम्ही पत्रकार परिषद घेतली. आम्ही जोपर्यंत ह्या भाजपच्या उमेदवाराला पराभूत करत नाही तोपर्यंत एक संघ आहे. आणि आमचा मूळ अध्यक्ष बोला. मी मगाशी सांगितलं काँग्रेस एक संघ होते, काँग्रेस एक संघ आहे, काँग्रेस एक संघ राहणार. तुम्हाला त्याने सांगितलं की ज्येष्ठ आहेत ते ज्येष्ठ आहेत ते बोलले की वैयक्तिक नाही. आता काँग्रेस पक्षाचे तेच आमचे ज्येष्ठ आहेत. आता ऐका, पालकमंत्री म्हणून जी भूमिका असते ते पक्षाची भूमिका नसते. पहिला लक्षात घ्या. त्यांनी पदरचे पैसे काढून दिल्यात आणि असं काय विषय नाही. ठीक आहे, आता एखाद्याने आभार मानायचं ठरवलं आणि त्यांना आभार मानले इथपर्यंत बरोबर आहे.
पण पालकमंत्री हा कुठल्या पक्षाचा नसतो. पालकमंत्री हा जिल्ह्याचा पालक असतो. त्यांना सगळ्यांना निधी द्यायचा असतो. यांना निधी दिला, ह्यांनी आभार मानला. आम्हाला निधी दिला नाही, आम्ही आभार मानायला गेलो नाही. प्रशासकीय कारकीर्द आहे. निधी दिला म्हणजे नगरसेवक काही खर्च करावा असतो. आज म्हणजे ऐकत ना त्यांच्या भागामध्ये हा बाबा आम्ही निधी खर्च करणार आहे. नाही 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 एवढा एक मिनिट दिला नाही नाही. आता त्यांनी काय झालंय, पत्र दिले आम्ही, त्यांनी पत्र मागवलेले. पत्र दिल्यानंतर त्यांनी परत आम्हाला पत्र दिलं आणि त्या पद्धतीने आमचं घेतलेलं आहे. त्या 1 कोटी रुपयाची कामे एस्टिमेट वगैरे करूया म्हणून प्रोसिजर मध्ये आहे. निधी मिळाला. निधी तुमच्या ऐकण्यात काहीतरी फरक असेल, लावून दे. मी पॅकेज आणि नाही निधी हा निधीच म्हणतो. माहिती होतं सरकार कर्मचारी आलो होतो. मिरज पॅटर्न मधल्या अन्य नेत्यांनी तुम्हाला काय म्हणजे फसवून आणलं का, तुम्हाला सांगितलं का तुम्हाला अंधारात ठेवलं होतं? नाही फसवून वगैरे नाही. काय झालंय, ह्या पूर्वी सुद्धा आम्हाला त्यांच्या ऑफिस मधून फोन आला होता. त्यांनी आम्हाला बोलवलं, त्यांनी सांगितलं. त्यावेळेला त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुम्हाला आम्ही सर्व मिरज शहरातल्या सर्व नगरसेवकांना, सर्व पक्षी लोकांना 1-1 कोटी रुपयाचा निधी आम्ही वार्डात खर्चासाठी देतोय आणि ते काही कामं कोर्टात 1-1 कोटी रुपयाची कामं आपण सुचवा अशा पद्धतीने आम्हाला त्यांनी सांगितलं. त्यानंतर सुद्धा काय झालं की परत त्यांनी पत्र देऊन सांगितलं की हे पत्र आम्ही आपण धरलेलं आहे आणि तुम्ही तेवढीची इस्टिमेट करा. त्यावेळेला कुठलाही हे सातवा काहीच नव्हतं. आता त्यांनी पहिला बोलवलं, दुसऱ्यांदा बोलवलं. बघा आमची पण भूमिका तीच आहे. महाविकास आघाडी आमचे जे नेते जे उमेदवार देतील त्याच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत. त्या मागच्या प्रेसमध्ये आता बापूंनी सांगितल्याप्रमाणे की आम्हाला निरोप आलेला एक आणि इथं झालं वेगळंच. त्यामुळे आमची भूमिका अजून हीच आहे. आम्ही काँग्रेस पक्षावर आणि काँग्रेस पक्षावर राहणार. हा मग उलट तुमच्या माध्यमातून जनतेला पोहोचली ही बातमी आणि जनते आम्हाला सगळ्यांना निरोप आला. नेत्यांनी आम्हाला बोललं, आम्हाला विचारलं काय काय झालं. त्यांना आम्ही सगळं समाधानकारक उत्तर दिलं. त्यांनी पण आमच्याशी, त्यांना माहिती आहे त्यांच्याशी प्रामाणिक आहे, त्यामुळे त्यांनी पण ते स्वीकार केला. त्या दिवशीच्या बैठकीला राष्ट्रवादी जयंत पाटील गटाचे नगरसेवक आले होते. त्यांना याची कल्पना होती का? तुम्हाला कसं गेलं पण त्यांना माहिती होतं? त्यांना काय त्यांना माहिती आपण त्यांना कसं त्यांना विचारला करते. मुळामध्ये तुम्ही काँग्रेस पक्षावर तुमची भूमिका काय आहे? कारण की दोन्ही पक्षांनी दावा केलाय, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना, काँग्रेसला मतदान सोडावं का आणि निष्ठावंताला नीट द्यावी असं तुम्ही आतापर्यंत काय भूमिका काँग्रेसकडून आलेली तुमची मागणी आहे का किंवा तुमची भूमिका काय आहे? काँग्रेस पक्षाला सोडावं का? नाही, काँग्रेस पक्षाला तत्वावरती आपल्याला हा मतदारसंघ सुटावा यासाठी मध्यंतरी आम्ही शेतकरी भवनला मेळावा सुद्धा घेतलेला होता. सर्व कार्यकर्त्यांच्या जे काही मनोगत असेल ते ऐकून घेतलं आम्ही आणि ते आम्ही पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातलेलं आहे की जेणेकरून काँग्रेस पक्षालाच हा मतदारसंघ सोडावा. काँग्रेस पक्षाला आता ह्या मतदारसंघात अनुकूल वातावरण आहे आणि काँग्रेस पक्षाला तुम्ही मतदारसंघ सोडून घ्या असं आम्ही आमच्या नेते मंडळींच्या कानावर घातलेलं आहे. नाही, नेते मंडळी आम्हाला जो आदेश देतील, जो काय आघाडीचा कोण उमेदवार देतील त्याचं आम्ही काम करणार. भाजपच्या इथल्या आमदारांचं काम तुम्ही करताना भाजपमध्ये आलेल्या नेता जर का तुमच्या काँग्रेसमध्ये आला त्याचं काम करणार ते आता नेते मंडळी ठरवतील कोणाला द्यायचं, ते आम्ही कसं ठरवणार. जनतेचा विषय नाही का? जनतेला विचारून तुम्ही आता निर्णय घेतलाय, त्यावेळेला नेत्याचं ऐकून तुम्ही उमेदवार नाही उमेदवारीचा विषय हा नेते मंडळी घेणार हो, आम्ही कसं घेणार. आणखी मागच्या प्रेसला तुम्ही जाऊ नये म्हणून काही नेत्यांचा दबाव होता किंवा काय ऑफर पण होती तरी सुद्धा तुम्ही प्रेस लावला होता, अशी माहिती ही खरी आहे का? नाही कसं आहे, एक तर मी मुळात कोणाच्या दबावाला बळी पडत नाही, लक्षात आलं का? आणि माझ्या नेते मंडळींचा माझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. त्यामुळं त्यांनी ही गोष्ट झाली, त्यांनी ज्या वेळेला आम्ही इथं आलो होतो त्यावेळेला पण मी तुम्हाला 10 वेळा सांगितलं की मी इथं फक्त त्यांचे आभार मानण्यासाठी आलेलो आहे आणि त्यावेळेला मी सांगितलं तर काँग्रेस पक्षाचा होतो, काँग्रेस पक्षाचा आहे, काँग्रेस पक्षाचा राहणार आहे.
फक्त काय तुमच्या बुलेट स्लट बातम्या आल्यामुळे नेते मंडळीने आम्हाला बोलवलं, नेते मंडळीने आम्हाला बोलवलं. हा नाही, पाठिंब्याच्या बातम्या नव्हत्या. काँग्रेस राष्ट्रवादी भाजपा एकाच व्यासपीठावर योगायोग असं कसं करू शकतोय? मी तुम्हाला तेच सांगितलं की आम्ही फक्त आभार मानण्यासाठी आलो होतो, पाठिंब्याचा विषय आमचा नव्हता. हे बघा आता त्यांनी सांगितलं, तुम्ही त्या प्रत्येक वेळेला तेच विचारायला लागलाय. हो ऐका जरा, त्यांनी काय सांगितलं की आमची भूमिका जी होती त्याच्यामध्ये संदिग्धपणा होता असं सोशल मीडियातनंच कळलं आणि म्हणून हे प्रेस घ्यायला लागले की संदिग्धपणा काही निर्माण केला गेला, जाणून बुजून निर्माण केला गेला. काही त्यांच्याकडनं समजा तुमच्या ऐकण्यामध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये तफावत राहिली असेल तर ती क्लिअर करावी म्हणूनच ही पत्रकार परिषद घेतली. नाही, पाठिंबा दिल्याला मी असं कधी बोललो नव्हतो आणि बोलणारही नाही. त्या प्रेस बद्दल कुठल्याही दैनिका चॅनल मध्ये एक चुकी मुद्दा मी काय म्हणायला लागलोय, त्यांनी सांगितलं ना आता सध्याची भूमिका लोकांना वाटायला लागली की आम्ही पाठिंबा दिलोय, त्याचा खुलासा करण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतली ना आज.